नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या श्रेणी अत्यंत स्फोटक राजकीय ड्रामा घडलाय। नाशिकची जागा महायुतीत शिंदे गटाला सुटल्यामुळे भाजपच्या गणेश गीते यांनी गनिमी कावा करत बंडखोरी केली आहे। हे कमी की काय, गोकुळ गीते ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत आणि अशातच या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने बाउन्सर टाकला आहे। राजकारणात दिसतं तसं घडत नसतं, त्यामुळे निवडणुकीतून माघार घेऊन त्यांनी महायुतीची सोय केली की गैरसोय यावर खल सुरू झाला आहे। आता नाशिकमध्ये शिवसेनेविरोधात भाजपचा बंडखोर उमेदवार आणि शिवसेना ठाकरे दराडेंचा हिशोब कसा चुकता करणार, नेमका नाशिकमध्ये विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नेमका कोणता ड्रामा झाला जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। नाशिक विधान परिषद निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने चांगलीच खेळी खेळल्याचं बोललं जातंय। राजकारणात दिसतं तसं घडत नसतं, त्यामुळे निवडणुकीतून माघार घेऊन त्यांनी महायुतीची सोय केली की गैरसोय यावर खल सुरू झाला आहे। भाजपने नाशिकच्या जागेवर पाणी सोडून आपल्या राजकीय आकांक्षांना आवर घातला आहे। ही जागा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला सुटली। आता इथूनच खऱ्या राजकीय डावपेचांना सुरुवात होणार आहे। शिंदेच्या शिवसेनेतर्फे माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी अर्ज काल दाखल केला। पाहायला गेलं तर शिवसेना आणि भाजपकडे मतांची भक्कम संख्या आहे। एका दृष्टीने दराडे यांनी अर्ज दाखल करताच त्यांचा विजय झाला असं म्हणता येईल, मात्र राजकारण बेभरवशाचं असल्याने पहिल्याच दिवशी नरेंद्र दराडे यांना त्याचा अनुभव आला असेल। कारण विरोधक असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निवडणुकीतून माघार घेतली, मात्र त्याच वेळी महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने दराडे यांच्या अडचणी वाढवल्या आहेत। नाशिकच्या विधान परिषद जागेसंदर्भात महायुतीकडून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना उमेदवारी असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक गोरख बोडके यांनी उमेदवारी अर्ज काल दाखल केलाय। नरेंद्र दराडे आणि मंत्री छगन भुजबळ दोघेही येवला मतदारसंघाचे आहेत। येवला मतदारसंघात नरेंद्र दराडे हे भुजबळांचे विरोधक आहेत। किंबहुना नरेंद्र दराडे यांनी भुजबळ यांच्याशी जमून घेण्याचा प्रयत्न केला तरी छगन भुजबळ यांनी ती मैत्री जाहीरपणे झिडकारली आहे। त्याचा इफेक्ट आता या निवडणुकीत दिसू लागलाय। एकीकडे नरेंद्र दराडे यांनी भाजप शिवसेना नगरसेवकांच्या उपस्थितीत अर्ज भरला, पण काही तासातच भाजपचे गणेश गीते यांनी मालेगावच्या इस्लाम पक्षाच्या नगरसेवकांना सूचक अनुमोदक बनून तिसरा उमेदवारी अर्ज दाखल केला। म्हणजे महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात दोन बंडखोर रिंगणात असल्यानं शिवसेनेची डोकेदुखी आता दुप्पट झालीय। या आधीचं राजकारण पाहायला गेलं तर गेल्या विधानसभा निवडणुकीत दराडे आणि शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार सुहास कांदे यांनी आपली पूर्ण शक्ती येवला मतदारसंघात छगन भुजबळ यांच्या विरोधात एकवटली होती। भुजबळ आणि दराडे कांदे यांचे राजकीय सख्य लपून राहिलेलं नाहीये। विधान परिषद निवडणुकीत ते कोणत्या स्वरूपात उघड होतं याची आता उत्सुकता आहे। दराडे यांच्या घरात किशोर आणि स्वतः नरेंद्र हे दोघे भाऊ आमदार आहे। राजकीय विचारधारा किंवा जनाधार म्हणून त्याकडे आजवर पाहिलं गेलेलं नाहीये। निवडणूक जिंकण्याचे कसब मात्र त्यांच्याकडे निर्विवाद आहे। माजी आमदार दराडे यांच्या मार्गात त्यामुळेच अनेक अडथळे आहेत। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सहकारी पक्षातूनच त्यांच्या विरोधात रणशिंग फुंकण्यात आले आहेत। त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत। आता विधान परिषदेची ही निवडणूक पूर्णतः मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या मर्जीवर अवलंबून असेल असं सध्या चित्र दिसतंय। त्यामुळे नाशिक विधान परिषदेची निवडणूक सुरू होण्याआधीच तिला जाहीर गटबाजीचं ग्रहण लागलं आहे। त्या दृष्टीने ही निवडणूक सुकर करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बरीच धावपळ करावी लागेल हे लपून राहिलेलं नाहीये। त्यामुळे आता ही परिस्थिती पुढे काय वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।